नमस्कार मित्रांनो. जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात एक असा स्फोटक मुद्दा समोर आलाय. तो म्हणजे अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय? दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणार का, की हा फक्त राजकीय अफवा आहे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या संपूर्ण वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक का उतरले? आज आपण या संपूर्ण राजकीय घडामोडींचा सखोल अभ्यास करणार आहोत. कारण ही फक्त एका पक्षाची कथा नाही, तर महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणांवर परिणाम करणारी मोठा गेम आहे. मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत प्रभावी आणि निर्णायक नेता होते. 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली. एक गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली. मात्र अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे हा संपूर्ण राजकीय समीकरणाचा खेळ बदलून गेला. त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसात त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय झाला. हा निर्णय फक्त भावनिक होता की राजकीय रणनीती, यावर चर्चा सुरू झाली. अजित पवार जिवंत असताना दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा वारंवार होत होती. काही दावे तर असेही होते की 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाची घोषणा होणार होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा अचानक थांबली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केला की काही नेते अजित पवारांचे सुतक संपण्याआधीच पक्षाचा ताबा घेण्याच्या तयारीत होते. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत सांगितलं, पक्ष वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं. आता या संपूर्ण वादाला खऱ्या अर्थाने रंग चढतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर. फडणवीस म्हणाले, जर विलिनीकरणाची चर्चा झाली असती तर मित्रपक्ष म्हणून अजित पवारांनी आम्हाला माहिती दिली असती. यावर शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं, जेव्हा तुम्ही चर्चेचा भाग नव्हता तेव्हा बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि इथे सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा संघर्ष. राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीसांचा हा हस्तक्षेप फक्त प्रतिक्रिया नव्हती, तर भविष्यातील राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाची मोठी योजना म्हणजे 2029 मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवणे. आता जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर भाजपसाठी ते मोठं आव्हान ठरू शकतं. म्हणूनच काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे, राष्ट्रवादीची विभागणी भाजपसाठी फायदेशीर ठरते, कारण एक मजबूत प्रादेशिक भाजपाच्या विस्तारण्यासाठी अडथळा ठरू शकतो. जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर सर्वात मोठा परिणाम कोणावर होईल, तर तो अजित पवार गटातील नेत्यांवर. कारण सध्या त्यांच्याकडे मंत्रीपदे आणि महत्वाची पदे, विलिनीकरण झाल्यास ही पद वाटावी लागतील. तसंच जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते पुन्हा प्रभावात येऊ शकतात. म्हणूनच अजित पवार गटातील अनेक नेते विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य सध्या मोठ्या वळणावर. अजित पवारांच्या अनुपस्थितीत दोन्ही गट एकत्र येतील का, की राजकीय संघर्ष आणखी वाढेल आणि भाजप या परिस्थितीचा कसा फायदा घेईल, या उत्तरांवर महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्तेचं गणित अवलंबून असेल. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त कायमस्वरूपी असतात ते सत्ता आणि समीकरण. तुमच्या मते राष्ट्रवादी विलिनीकरण होईल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.